मित्रांनो, मी कमलाकर वाघ पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल MPSC स्टडी पॉईंटवर. मित्रांनो, कंबाईन पूर्व 2020च्या पेपरला फार कमी कालावधी शिल्लक आहे आणि या परीक्षेत सर्वात महत्त्वपूर्ण टॉपिक असणार आहेत चालू घडामोडी. कारण यावर केवळ मागीलच नाही तर मागील 2 ते 3 वर्षांमधील चालू घडामोडी विचारल्या जाऊ शकतात. त्या अनुषंगाने आपण या लेक्चर सिरीजमध्ये चालू घडामोडींवर प्रश्न पाहणार आहोत. तर आज पहिला सेटला आपण सुरुवात करूयात. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना, जर अजून आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 1. फेडरल रिझर्व्ह बँकेने जर व्याजदरात वाढ केली तर काय होते? पर्याय अ. अमेरिकन व्यक्तींसाठी कर्ज महाग होते. ब. कर्जावरील व्याजदरात कपात होते. क. अमेरिकेच्या देशांतर्गत उत्पादनात वाढ होते आणि ड. यापैकी नाही. तर हा प्रश्न अमेरिकेतील रिझर्व्ह बँक म्हणजेच त्यांची फेडरल रिझर्व्ह यावर विचारला गेला आहे. जर रिझर्व्ह बँकेने कर्जदरात वाढ केली तर साहजिकच इतर बँकाही कर्जदरात वाढ करतात व्याजदरात. त्यामुळे अमेरिकन व्यक्तींसाठी कर्ज महाग होईल हा पर्याय नक्की आहे. तर त्यामुळे येथे योग्य पर्याय येईल आपला पर्याय क्रमांक 1. जर हा असाच प्रश्न भारतातील रिझर्व्ह बँकेबद्दल विचारला गेला तरीही त्याचं उत्तर तेच येईल की भारतीय व्यक्तींसाठी कर्ज महाग होईल. ठीक आहे. पुढील प्रश्न पाहूया. इंटरनॅशनल ऑब्झर्वेटरी ऑफ ह्युमन राईट्स या स्वतंत्र NGOने जगातील पहिले मानवाधिकार TV चॅनल कोठे सुरू केले? तर पर्याय दिले आहेत. अ. न्यूयॉर्क, ब. पॅरिस, क. स्टॉकहोम आणि ड. लंडन. तर इंटरनॅशनल ऑब्झर्वेटरी ऑफ ह्युमन राईट्स ही स्वतंत्र NGO संस्था आहे जिने मानवाधिकारांना वाहिलेले पहिले चॅनल सुरू केले आहे. ते लंडन येथे सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे आपला योग्य पर्याय असेल या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 लंडन. पुढील प्रश्न पाहूया. युनेस्कोवर आहे. युनेस्कोवर आयोगाने अनेकदा प्रश्न विचारले आहे. युनेस्कोची जागतिक वारसा स्थळांवर नेहमी प्रश्न विचारला जात असतो. तर युनेस्कोकडून खालीलपैकी कोणत्या शहराला 2020साठी वास्तुशास्त्राची जागतिक राजधानी म्हणून घोषित केले गेले? पर्याय दिले आहेत. व्हेनिस, रिओ दी जानेरो, तेल अविव आणि पॅरिस. तर या ठिकाणी आपला योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक ब. रिओ द जानेरो. या शहराला 2020 साली युनेस्कोने वास्तुशास्त्राची जागतिक राजधानी म्हणून घोषित केले आहे. हे लक्षात ठेवा. ब्राझीलमधील सर्वात मोठं शहर रिओ दी जानेरो ही 2020मध्ये वास्तुशास्त्राची जागतिक राजधानी युनेस्कोने घोषित केली होती. पुढील प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या संस्थांनी द फ्युचर ऑफ द रेल हा अहवाल प्रसिद्ध केला? हा पायाभूत सुविधा म्हणजेच रेल्वे यावर आलेला प्रश्न आहे. पर्याय दिले आहेत आपल्याकडे संस्थांचे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी, इंटरनॅशनल युनियन ऑफ रेल्वे आणि WTO. तर यापैकी कोणत्या संस्थांनी द फ्युचर ऑफ द रेल हा अहवाल प्रसिद्ध केला होता? पर्याय दिले आहे अ आणि क, दुसरा पर्याय ब आणि क, तिसरा पर्याय अ आणि ब आणि चौथा पर्याय अ, ब आणि क. तर या ठिकाणी योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक 3 अ आणि ब. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सी आणि इंटरनॅशनल युनियन ऑफ रेल्वे यांनी मिळून हा द फ्युचर ऑफ द रेल हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे योग्य पर्याय पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या समितीच्या शिफारसीवरून परकीय संस्थात्मक गुंतवणुकीवर आकारला जाणारा मॅट कर रद्द करण्यात आला? पर्याय दिले आहेत. चलय समिती, केळकर समिती, शहा समिती आणि KL रेखी समिती. तर मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स हा म्हणजेच मॅट कर यावर हा प्रश्न विचारला गेला आहे. तर परकीय संस्थात्मक गुंतवणूक म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट यावर हा मॅट कर लावण्यात येत असे. त्यासाठी न्यायमूर्ती AP शाह यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती आणि ह्या समितीने शिफारस केली की हा मॅट कर रद्द करण्यात यावा आणि त्यानुसार हा कर रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 शाह समिती. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 हा ई कॉमर्स व्यवहारांसाठी कोणते लेबल ATM वापरले जाते? तर वेगवेगळ्या प्रकारचे कलरचे नावे ATMला असतात ज्यांचा वापर वेगवेगळ्या ठिकाणी केला जात असतो. तर ई कॉमर्ससाठी वापरले जाणारे ATM कोणत्या लेबलचे असते असं विचारलं गेलं आहे. पर्याय दिले आहेत. ब्ल्यू, ऑप्शन ब्ल्यू, B पर्पल लेबल, C येलो लेबल
अँड डी ब्राऊन लेबल. तर या ठिकाणी ई कॉमर्स व्यवहारांसाठी येलो लेबल ATM वापरले जाते, त्यामुळे योग्य पर्याय असेल आपला पर्याय क्रमांक 3 येलो लेबल ATM. पुढील प्रश्न आहे, ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट अहवाल 2019 हा कोणी प्रसिद्ध केला? पर्याय दिले आहे IMF, ब वर्ल्ड बँक, क वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि ड एशियन डेव्हलपमेंट बँक. तर या ठिकाणी ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट हा वर्ल्ड बँक म्हणजे जागतिक बँक हे सादर करत असते. तर 2019च्या अहवालाचं नाव होतं डार्कनिंग स्काईज, म्हणजेच अर्थव्यवस्थेपुढील येणाऱ्या गंभीर समस्यांचं त्यात वर्णन केलं होतं, म्हणून त्याचं नाव होतं डार्कनिंग स्काईज. तर हा अहवाल वर्ल्ड बँक प्रसिद्ध करत असते, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, किसान विकास पत्र योजना नव्याने 2014मध्ये सुरू झाली, ती कोणत्या समितीच्या शिफारसीवरून सुरू करण्यात आली होती? असा प्रश्न विचारला गेला आहे. पर्याय दिले आहेत. पर्याय क्रमांक अ श्यामला गोपीनाथ समिती, पर्याय क्रमांक ब शोम समिती, क पार्थ दासगुप्ता समिती आणि ड विजय केळकर समिती. तर या ठिकाणी किसान विकास पत्र सुरू करण्यासाठी श्यामला गोपीनाथ समिती नेमली गेली होती, म्हणून आपला योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक 1 श्यामला गोपीनाथ समिती, ज्या समितीच्या शिफारसीवरून 2014मध्ये पुन्हा किसान विकास पत्र योजना सुरू करण्यात आली. पुढील प्रश्न पाहूयात, इन्स्ट्रुमेंट फॉर सपोर्टिंग ट्रेड एक्सचेंज म्हणजेच इन्स्टेक्स हे काय आहे? असा प्रश्न विचारला गेला आहे. पर्याय दिले आहेत. अ पर्याय इराणसोबत अणुकरार करण्यासाठीची यंत्रणा, ब पर्याय दहशतवादावर निर्बंध लादण्यासाठीची यंत्रणा, क पर्याय ISISचा वाढता प्रसार रोखण्यासाठीची यंत्रणा आणि ड पर्याय USA म्हणजेच अमेरिकेद्वारे इराणवर लादल्या गेलेल्या निर्बंधांना तोंड देणे व इराणसोबतचा आपला अणुकरार वाचवण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली यंत्रणा. तर या ठिकाणी योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक ड USA इराणवर लादल्या गेलेल्या निर्बंधांना तोंड देणे व इराणसोबत आपला अणुकरार वाचवणे या उद्देशाने ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांनी एकत्र येऊन हे इन्स्टेक्स हे स्थापन केले, म्हणजेच इन्स्ट्रुमेंट फॉर सपोर्टिंग ट्रेड एक्सचेंज, जेणेकरून इराणशी ते व्यापारही करू शकतील आणि त्यामुळे इराण त्यांच्याशी करण्यात आलेला अणुकरार उल्लंघन करणार नाही याची त्यांनी तजवीज केली.